कष्टकरी आणि कामगारांच्या वतीने पण भारतीय कामगार सेनेच्या वतीने पण या निमित्ताने त्यांचं स्वागत होतं. पुरे 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 मी आता आदरणीय पक्षप्रमुखांना विनंती करतो त्यांनी आपल्याला ते हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद. मग तसं मी म्हणतोय तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताय, पक्ष फोडताय, पक्ष चोरताय. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब. मग तुमचं जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये, हा सत्ता जिहाद आहे. सत्तेसाठी वाटेल ते म्हणजे तुम्ही काही करा पण आम्हाला सत्तेत घेताय तर तुम्ही आमचे. अहमद शाह अब्दाली तो पण शहाच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत. अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता, आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का? आम्ही हिंदुत्व सोडू? कशासाठी सोडू? केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो, तुम्ही नालायकपणाने केलं. जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करनेवाला हिंदू नाही हो सकता, तो विश्वासघात तुम्ही आमच्याशी केलेला आहात. सर्व नेते मंडळींना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रगीतासाठी वरती यायचं आहे. योगायोगाने आज पृथ्वीराज सुतारांचा पण आज वाढदिवस आहे. कोणी स्टेजवर येऊ नका, चला हो. मी सर्व नेत्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. बाकी सर्वांनी प्लीज थांबायचंय, सर्वांनी या.